भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. भारत साजरा करतो दिन कसा? लोकसंख्या जवळपास 150 करोड, राज्य 29, बोलीभाषा 1618, जाती जमाती 6406, हा प्रमुख धर्म आणि वांशिक सामान्य नसलेला एकंदर सण साजरा करणारा लोकशाही असलेला देश म्हणजेच भारत. भारताची लोकशाही ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे भारतीय राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. दिवस होते 15 ऑगस्ट 1947च्या अगोदरचे. इंग्रज आपल्या देशावर राज्य करत होते. इंग्रज त्यांच्या हुतात्म्यांना बोलत असतील, एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या, आम्ही मुठभर होतो तरी केलं ना तुमच्या देशावर राज्य, कारण तुम्ही आधीच त्या जाती धर्मांमध्ये अडकून पडलात होतात. काय राजगुरू सुखदेव, आदरणीय भगतसिंग, बरोबर बोलते ना मी? बरोबर ना टिळक? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. झाशीची राणी, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. सुभाष चंद्र बोस, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चंद्रशेखर आजाद, दुश्मन के गोलियों का सामना हम करेंगे. आजाद है, आजाद रहेंगे. विश्वकुल खान, खून से खेलेंगे होली अगर वतन मुश्किल में. सरोजिनी नायडू, मंगल पांडे, बरोबर ना? आता आम्ही चाललो. खूप स्वतंत्र करत होता ना, घ्या तुमचं स्वातंत्र्य. पण हे स्वातंत्र्य काही इतक्या सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या. मातृदेहांचा सडा पडला तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला. मातृदेहांचा सडा पडला तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला, तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला. मित्रांनो, प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो, पण एक सोन्याचा दिवस असा आला की त्या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. जाता एवढेच बोलून जाते. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. भारत माता की. खूप छान सादरीकरण. यानंतर अनुराधा मनोहर मेहर.